श्री स्वामी समर्थ. होय, तुझ्यासाठीच आहे हा आजचा सुसंवाद. काय चालू आहे तुझ्या जीवनात हा प्रश्न तुला अनेकदा पडतो आणि तू नाराज राहतो. परंतु बाळा, मी हे सर्व माझ्या या उघड्या डोळ्यांनीच बघतो. म्हणून या घडणाऱ्या गोष्टींची चिंता करत बसू नको, तर चिंतन कर. बाळा, तुझ्या जीवनात या काही ज्या गोष्टी घडत आहे त्या सर्व तुझ्या भल्यासाठीच घडत आहे. तुझ्या डोळ्यांनी तू पुढचे काहीच पाहू शकत नाही, मात्र तुझी ही स्वामी माऊली अनंत अंतरावरील सर्व काही अगदी निरखून पाहू शकते, आणि तेही अगदी स्पष्टपणे. तू खूप हलाखीचे जीवन जगत आहे आणि याला त्रास तुझ्यापेक्षा मला जास्त होत आहे. परंतु बाळा, आता अगदी थोडेच दिवस तुझे हे हलाखीचे दिवस असणार आहे. त्यानंतर मात्र तुझ्या ओंजळीत सुखच सुख असणार आहे. एक लक्षात घे, जर तुला हे अगदी असहनीय होत असेल तर थोडे दिवस स्वतःला बाजूला ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटनेमागील नियोजन हे वेगळेच असते. ते नियोजन समजण्यास तू असमर्थ आहे. त्यामुळे तू जो हा आमच्यावर विश्वास टाकला आहे तो असाच कायम असू दे. बाळा, तुला नक्कीच प्रश्न पडत असेल की हे माझ्यासोबत का? तर याचे उत्तर आपले प्रारब्ध असतात किंवा एखादा समोरचा मूर्ख ठरतो. ज्या व्यक्तीला खऱ्याची किंमत कळत नाही अशांना कधीही समजावण्यात तुझा अमूल्य वेळ वाया घालवू नको. तर बाळा, हा अमूल्य वेळ तू तुझ्या स्वतःसाठी घालव. म्हणजे गुरुसेवेत इतकं व्यस्त हो की तुझी किंमत कळल्यानंतर कुणालाही पस्तावण्यापेक्षा हातात काहीच राहणार नाही. पण मात्र गुरुकृपेने तुझी किंमत ही वाढत जाणार आहे. बाळा, या सुसंवादाकडे कधीही दुर्लक्ष करत जाऊ नको. गुरुच्या सहवासातला प्रत्येक सुसंवादाची किंमत ही तुला तुझ्या मोक्षाच्या मार्गाकडे जाण्यासाठीच कामी येणार आहे. विश्वासाने शेवटपर्यंत हा सुसंवाद ऐकल्याने तुला मनशांती मिळणार आहे आणि तुझ्या मनावरील ओझं हलकं होणार आहे. बाळा, एक लक्षात ठेव की तुझ्या या स्वामींना ना अंत आहे ना सुरुवात, तर फक्त आहे अनंत चिरकाल वास. अशी तुझी कोणतीच समस्या नाही की ती आम्ही सोडवू शकत नाही. परंतु यात काही समस्या आम्हाला तुला धैर्यवान, कणखर, स्वावलंबी बनवण्यासाठीच असतात. तू कुठेही जा, मात्र आम्ही तुझ्यासोबत कायमच असू. ही तुझी परीक्षा कमी, मात्र माझी परीक्षा जास्त आहे. बाळा, आयुष्यात जी आपली माणसं असतात ती थोड्या काळापुरती दुरावली तरीही त्यांचा रस्ता तुमच्याकडेच असतो, आणि जी परकी स्वार्थी असतात ती फक्त नावाने सोबत असतात, मात्र त्यांची दिशा वेगळीच असते. माझ्या बाळा, तुझी वाट कितीही खडतर असू दे, जर तुझे पाय थरथरत असेल तर तुला हाताचा आधार देऊ. परंतु तुझी ही नौका अगदी यशस्वीपणे काठावर नेऊ. जर इतपत तुला विश्वास असेल तर आपल्या या सुसंवादाला एक लाईक कर. बाळा, आता तुझा रस्ता हा इतरांपेक्षा वेगळा आहे, ज्यावर जाताना मात्र गर्दी नसते. परंतु मुक्कामाचे ठिकाण हे खूपच चमत्कारिक आहे, आणि इतर दुष्ट लोकांचा रस्ता हा तात्पुरता जरी आनंददायी असला तरीही त्यांना मुक्कामाच्या ठिकाणावर आपल्या कर्माचे फळे खावे लागणार आहे. त्यामुळे तू ठरव की तुला या मोहात अडकायचे आहे की माझ्या जादूमय ठिकाणात सामील व्हायचे आहे. आत्ताच मला एक वचन दे की तुला कुणामुळे काहीच दुःख स्वतःला करून घ्यायचे नाही. ही जी मोक्षाची चावी तुला सापडली आहे याचा वापर तू अगदी योग्य पद्धतीनेच करणार आहे. तुझ्यावर फक्त आणि फक्त मी सत्य प्रेम करत असतो, कारण मी तुझी आधाराची सावली आहे. आणि जर तुला या सावलीत बसायचे असेल तर होय स्वामी माऊली, मला तुम्ही हवे आहात असे मनात म्हण. आता तू जो तुझा कोणताही आणि कशाच्याही बाबतीत जो ठाम निर्णय घेतला आहे
तो एकदा परखून बघ आणि त्याच मतावर ठाम राहा. बाळा, निर्णय चुकला तरी चालेल, परंतु घेतलेल्या निर्णयावर ठाम राहूनच तो योग्य आहे हे सिद्ध करण्यातच समजदारी आहे. तुझ्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक घटनेस मी साक्षी आहे. आतापर्यंत तू इतका हताश होतास, त्यामुळे तुला सर्वजण डावलून पुढे जात होते. परंतु आता तुला एवढ्या जोरात उठायचे आहे की तुझे हे उग्र रूप पाहून सर्वांना तुझ्या यशाची, कामगिरीची भीती वाटेल. त्यांच्यासोबत तुझा एक हात माझ्या हातात असू दे. बाळा, तुला एक संकटांना तोंड देण्यासाठीचा जादू मंत्र म्हणजे आमच्या तेजस्वी रूपाचा घोर कष्टोद्धरण स्तोत्र हा मंत्र तू रोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी म्हण. यामुळे दिवसभरातील एकही अघोर संकट तुझ्याकडे येण्यापूर्वीच नष्ट होईल. या स्तोत्रामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद आहे. हा मंत्र म्हणजे घोर कष्टातून सुटका करणारा मंत्र आहे. त्यामुळे आज मी तुला हा कानमंत्र देत आहे. तर तू या माझ्या मंत्राचे पालन करणार असेल तर होय स्वामी, मी पालन करीन असे टाईप कर. बाळा, सेवा म्हणजे फूल, फळे, नैवेद्य नाही तर नामस्मरण, श्रद्धा, शुद्ध कर्म, गुरुस्तुती असते. त्यामुळे आज मी तुला जो एक स्तोत्र उपाय सांगितला आहे तो तू रोज कुठेही असली तरीही म्हण. तुझ्या आजूबाजूला माझे संरक्षण असेल. आजचा हा सुसंवाद तुझ्यासाठीच होता. जर तुला हा सुसंवाद आवडला असेल तर नेहमी असाच आपला सुसंवाद ऐकण्यासाठी आपल्याशी जोडलेला राहा.